पुन्हा एकदा स्वागत। या घडीची अत्यंत मोठी बातमी पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली गेल्याची शक्यता आहे। विकास खारगे समितीच्या अहवालात निर्दोष ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खारगे समिती पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे या संपूर्ण मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते। त्यांच्या कंपनीचा 99% हिस्सा या सगळ्या व्यवहारामध्ये होता, अमेडिया कंपनीचा। आणि त्याच सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते। खारगे समितीच्या अहवालात त्यांना निर्दोष ठरवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कशाच्या आधारावरती पार्थ पवार यांना निर्दोष ठरवल्याची शक्यता वर्तवली जाते? काय आहे खारगे समितीच्या अहवालामध्ये? सध्या आपण पाहतोय की मुंढवामधील जी काही महारवतन जमीन होती या खरेदी प्रकरणी पार्थ पवार म्हणजे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र आहेत, त्यांना त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेले होते। आणि त्यानंतर विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि या समितीने आता त्यांना क्लीन चिट दिल्याची जी आहे ती माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये हा अहवाल मंत्र्यांना सादर केला जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। खरं तर त्यामध्ये कारण दाखवण्यात आलेलं आहे की कुठेतरी पार्थ पवार यांच्या संपूर्ण खरेदी विक्रीमध्ये कुठेही सही नाही, त्यामुळे थेट त्यांना जबाबदार ठरवता येणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। मात्र यामध्ये इतर जे काही सहभागी असलेले प्रत्यक्ष होते त्यांच्यावरती जे आहे ते ठपका ठुरला आहे। त्यामध्ये अमेडिया कंपनी संचालक दिग्विजय पाटील असतील किंवा इतर जे होते त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो का पार्थ पवार यांना कुठेतरी क्लीन चिट मिळण्याची जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर आणखी काय काय नमूद केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या कंपनीकडून जे आहे ते 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क वसूल करावं अशी सुद्धा शिफारस केली असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पार्थ पवार वगळता इतर सगळ्यांवरती ठपका ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडनं पैसे सुद्धा वसूल करण्यात यावा अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी जे आहे ते उल्लेख केला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतो या कंपनीने जमीन खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार केल्याचं समोर आलेलं होतं। 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली महारवतनची जमीन अवघी 40 एकर जमीन जी आहे ती 300 कोटी। राजू, थोडंसं थांबवते। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की पार्थ पवार यांना मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची शक्यता आहे, आपली प्रतिक्रिया? हे अशी क्लीन चिट मिळाली असेल तर त्याच्यामध्ये नवल असं काहीच नाही। ज्या वेळेला ही समिती स्थापन झाली त्याच वेळेला आम्ही असं म्हणत होतो की समिती काही करणार नाही, कारण असे घोटाळे होऊ न देणं आणि थांबवणं ही त्या समितीच्या जे समितीमध्ये आहेत त्यांची जबाबदारी होती। आणि पहिल्यापासून ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हापासून ज्या पद्धतीने खरगे समिती असेल किंवा इतर काही पोलीस चौकशीमध्ये घटना घडत होत्या त्याच्यातून असं सिद्ध होत होतं की याच्यामध्ये कुणालाही काही करायचं नाही। याने एक गोष्ट मात्र सिद्ध झालंय की सामान्य माणसांसाठी कायदा वेगळा असतो आणि राजकीय लोकांचे जे काही नातेवाईक वगैरे असतात त्यांच्यासाठी वेगळा असतो। आणि ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण हा घोटाळा सिद्ध करण्यासाठी कुठल्याही फार मोठ्या कमिटीची किंवा न्यायाधीशांची गरज नव्हती। उघड्या डोळ्यांनी जे झालेलं आहे, जे दिसतंय, ज्याची कागदपत्र आहेत, ज्याची कागदपत्र रजिस्टर झालेत, ज्यांच्या कंपनी आहेत त्यांची नावं आहेत, त्यांनी पुढे काय काय केलं, IT साठी परवानगी कशी घेतली, हे सगळं उघड दिसतंय। तरी ज्या पद्धतीने सगळ्या यंत्रणांनी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आता तर ज्या पद्धतीने हे चाललंय हे पाहता आगामी 15-20 दिवसांमध्ये हे सगळे निर्दोष म्हणून बाहेर येतील आणि पुढे काही होणार नाही याची यामुळे खात्री पडते। सर, या सगळ्यामध्ये असं आहे की अमेडिया कंपनीनं हा गैरव्यवहार केला असं सांगितलं जात होतं। या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे। फक्त या व्यवहारात त्यांची कुठेही सही नाही म्हणून निर्दोषत्व सिद्ध होतं? असं जर करायचं झालं तर संपूर्ण यंत्रणेला शेकडो लोकांना सोडून द्यावं लागेल, कारण बहुतेक हे जमिनीचे किंवा फ्लॅट्स वगैरेचे व्यवहार होतात तिथे बिल्डर कुठेही सही करायला येत नाही, ते पॉवर ऑफ अटर्नी होल्डरच सही करतो। परंतु सगळी जबाबदारी बिल्डरची असते।
तेच या प्रकारामध्ये झालेलं आहे. अधिकार जरी दिग्विजय पाटलांकडे दिले तरी कंपनीचे मालक 99% पार्थ पवार आहेत. म्हणजेच हे काहीतरी इतरांसाठी कायदा वेगळा हं. आणि पार्थ पवारांसाठी वेगळा असं याच्यातून दिसून येतं, ज्याच्यामुळे म्हणजे कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही. कारण अशा पद्धतीने जर कायदे वाकवले जात असतील तर मग हे प्रशासन किंवा हे राजकारण किंवा हे लोकशाही सरकार आहे कशासाठी? हं. जर तुम्हाला सामान्य माणसाला साधा दिलासा देता येत नसेल की इतका मोठा गुन्हा झाला तरी सगळे सुटत असतील तर उद्या असे गुन्हे करायला हजारो पुढे येतील. गुन्हा करा, नंतर माफी मागा, राजकारणाशी संबंध ठेवा आणि घरी जा निवांत. काही होत नाही. पचला तर पचला, हं. नाहीतर मग जायचं घरी. हं. ही अत्यंत घाणेरडा पायंडा याच्यामुळे पडतोय एवढं मात्र नक्की. खरं. याची दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेऊन अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करता येण्यासारखी परिस्थिती आहे. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला अपडेट देत होते. राजू, तुमचेही आभार. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. अजित पवारांसोबतचा